विविध भारती पुणे ठळक बातम्या. देशाचा कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आणखी वाढून तो आता 91.96% झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती दिली. देशातले 76,03,121 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशाचा कोविड मृत्यूदर 1.49% इतका आहे. बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत आज सकाळी उत्साहात सुरुवात झाली. केंद्रीय राखीव दलाचे जवान सर्व मतदार केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. नक्षल प्रभावित 8 मतदारसंघात अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. 17 जिल्ह्यातील 94 मतदारसंघात आज मतदान होत असून 2,86,00,000 मतदार 1,463 उमेदवारांचं विधानसभा जागेसाठीचं भवितव्य ठरवणार आहेत. एसटीच्या लाखो प्रवाशांना स्वस्त दरात दर्जेदार शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं नाथजल या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते काल करण्यात आलं. सर्व बसस्थानकावर 650 मिलीलीटर आणि 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे नाथजल विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना यंदा 15,500 रुपये बोनस देण्याचा निर्णय झाला आहे. 1,05,000 कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळेल. खासगी अनुदानित प्राथमिक शिक्षकांना 7,750 रुपये, शिक्षक सेवकांना 4,700 रुपये, खासगी प्राथमिक शिक्षक सेवकांना 2,350 रुपये बोनस मिळेल. आरोग्य सेविकांना 4,400 रुपये भाऊबीज भेट मिळणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 10:58 मिनिटांनी.